नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये. तर आजचा व्लॉग हा माझा डेली रुटीनचा आहे. तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय कामे करते व माझ्याबरोबर शेअर करते व मी कामाचे नियोजन कसे करते तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मग चला तर मग आपल्या डेली व्लॉगला सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात 6ला होते तर स्वयंपाकाची सुरुवात थोडी लेटच होते, कारण याच्या आधी सर्व झाडून फरशी पुसून झालेली व माझी अंघोळही झालेली होती. तर आवरून नंतरच मी स्वयंपाकाला लागते. तर अंघोळीच्या आधी मी स्वयंपाक करत नाही. तर आज सर्वात आधी कणिक मळून घेतली, म्हणजे बाकीचं सर्व आवरेपर्यंत आपली कणिक भिजून जाते. तर सर्व भांडी आहेत तर ती लावण्यासाठी घेतली, कारण आता ट्रॉल्या बनवल्यामुळे आपल्याला भांडी वाळलेलीच ठेवावं लागते. अजिबात वल्ली भांडी यामध्ये चालत नाहीत. तर पहिलं बरं होतं आपलं डायरेक्ट वल्ली भांडी म्हटलं तरी स्टीलच्या जाळीला लावता येत होती, पण नाही, आता तसं करता येत नाही व पटपट अशी भांडी मांडून घेतली. हे दोघे उठायच्या आत मला स्वयंपाक आवरायचा होता व जेवढी उरकतील तेवढी कामे तरी करून घ्यावं लागतात, नाही तर त्यानंतरही काही माझी कामे होत नाहीत. तर मी दाखवणारच आहे, ते अजिबात मला काही कामं करून देत नाही. तर कशाप्रकारे मस्ती घालतात तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मग त्यानंतरनी भाजीची तयारी करण्यासाठी घेतली. चाकूवरती चिरण्यापेक्षा मला अशा प्रकारे पटकन वेळीवरती चिरायला पटपट असं आवडतं. खाली बसूनही आपल्याला करता येतं. त्यानंतर या सांडग्याची भाजी बनवणार होती. तर हे मी बनवलेले सांडगे आहेत, तर त्याच्याच पहिल्यांदाच भाजी करायची होती. खूप छान अशी झाली होती. तर भाजी करून घेऊन लगेच चपात्या लाटण्यासाठी घेतलेल्या होत्या. तर पटपट अशा चपात्या लाटून घेतल्या. तर सर्व कामे मला ते उठायच्या आत करावी लागतात, नाही तर मग काय विचारायचंच काम नाही. लगेच इथे मी चपात्या करत होते तरी चहा ठेवलेला होता, कारण मला याचा फायदा आत्ता शिगडी घेतल्यावरती झालेला आहे. 4 बर्नरची शिगडी असल्यामुळे पटपट असं आपल्याला सर्व बर्नरवरती काही काम करता येतं. तर चपात्या होईपर्यंत चहाही छान असा उकळला होता व चपात्या ह्या आपल्या चालूच होत्या. त्यानंतर नाश्त्यामध्ये आज पोहे बनवलेले होते. ते सर्व झाल्यानंतर मी पटकन अशी देवपूजा करून घेतली. आज शुक्रवार होता, त्यामुळे विशेष अशी देवपूजा होती. उंबरठा पूजन केला. धूप व कापूर व लवंग आहे तर ते जाळलेलं होतं. तर घंटी आत्ता दिसत आहे, पण तुम्हाला संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला घंटी दिसणार नाही, कारण मी तूप दाखवताना या दोघांनी ती घेतली होती व ते एकमेकांवरती मारून त्यांनी त्याची जी घंटी आहे तर ती तोडून टाकलेली होती. तर अशीच मस्ती करतात. तर लगेच काढून वेगळी करून माझ्याकडे दिलेली होती. तर यांचा उद्योग चालूच होता. त्यानंतर आता मी स्वयंपाक झाल्यानंतर सर्व किचन वाटा आवरण्यासाठी घेतलेला होता. तर हे एक लिक्विड खूप भारी आहे, मी बनवून ठेवलेलं. अगदी चाकाचक असं पटकन गॅस निघतो, कारण ॲटोमॅटिक शेगडी असल्यामुळे पाणी ओतून धुता येत नाही. तर अशा प्रकारे तिला रोज क्लीनच करावं लागते. कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. व गावावरून आईने भाजीपाला दिला होता, तर तो सर्व आता फ्रीजमध्ये भरायचा होता, पण लगेच तर काही करता येणार नाही, कारण हे दोघं इतकी मस्ती घालतात की काही विचारूच नका. मी भांडे धुयेपर्यंत त्यांनी काय काय उद्योग केलेले होते ते मी पुढे दाखवलेलेच आहेत. तरी त्यातले काही उद्योग मी अजिबात दाखवलेले नाहीत. तर हा आमच्या रानातील ताजा भाजीपाला होता. तर दादा गेला होता, तर त्याच्यापाशी आईने पिशवी भरून भाजीपाला दिलेला होता. आता आठवड्याभर काही काळजीच नाही व पहिला राहिलेला कढीपत्ता आहे तर तो काय करायचं, तर मी वाळवण्यासाठी ठेवलेला होता. म्हणलं यापासून चटणी तयार करावी. तर तो वाळण्यासाठी ठेवून आत येतच होती तोपर्यंत यांनी टीव्हीच्या सर्व पिना काढून घेतलेल्या होत्या. ते कुठे बसवून जाते तोपर्यंत इकडे गॅसवरती दूध होतं गेलं. तर माझी अशीच कसरत चालू असते रोजच. त्या व भांडी घासेपर्यंत यांनी पुन्हा देवाचं जे खालचं सामान आहे तर ते सर्व काढून घेतलं. त्यांना तिकडून कुठं हाकलून लावलं, तर यांनी गॅलरीमध्ये जाऊन सर्व कढीपत्ता आहे तर तो त्यानंतरने पालता करून ठेवलेला होता. तर असेच ते मला खूप दंगा घालतात व खूप सतावतात. तर मला माणसं म्हणतात, तुला काम तरी काय असतं, पण पाहू शकता हे कशाप्रकारे फक्त भांडे व किचन वाटा आवरेपर्यंत मला किती वेळा पळवतात. तर तुम्ही विचार करू शकता दिवसभर ते मला किती ताप देतात. तर माणसांना काय बोलायला जातं की तू काय काम करते, तुला काय काम असतं. त्यानंतर ते कुठं आवरते तोपर्यंत यांनी इकडे हा उद्योग चालू केला. तर फरशी पुसायचा मॉप व यांनी झाडू घेऊन यांनी साफसफाई तर चालू केली. त्यानंतर त्यांना आंघोळ्या घातल्यावरती त्यांना आता असं प्रेम द्यावं लागतं, नाही तर मग त्यांचं काही खरं नसतं. खूप धिंगाणा घालतात. तर याला तर आता मिठीच मारायची सवय लागलेली आहे. टी व्हीमध्ये कार्टून बघून अशा प्रकारे मिठी मारतात. कपडे वगैरे घालून तर आता मेकअपची कसरत आहे, तर त्यांच्या मागेच पळावं लागतं. तर पाहू शकता किती दमवतात ते दोघे मला.
हे स्ट्रगल तर प्रत्येक ट्विन्स आईला तर करावंच लागतं, पण त्यांच्या साथीला तरी बाकीचे असतात, पण मला तर कोणी नसतं, पण बोलायला सर्वजण असतात. तर पाहू शकता इथे गप्प बसत नाहीत, हे काढ ते काढ त्यांचं चालूच असतं. त्यानंतर इथे मी फोटो काढते म्हटल्यावरती कशाप्रकारे इथे मिठी मारून फोटो काढ म्हणून म्हणत होते. आम्ही रेडी झालो. हो इकडं ते सर्व लाड करून झाल्यानंतर आता मला जेवण करायला घ्या होतं. यांचं किचन ओट्यावरती चढूनच काम चालू असतं. जेवण वगैरे झाल्यानंतर यांना झोपवण्याचं एक स्ट्रगल असतं, तर दोघांनाही मांडीवरती झोपायचं असतं, पण दादाला बळच खाली थोपटत होते, तर त्यांना झोपी घालून आता घरातील राहिलेली बाकीचे कामे करून घ्यायची, कारण हे काही कामे करून देत नाहीत. तर फरशी वगैरे क्लीन करून घेतली. त्यानंतर हा उठलाच होता लगेच, त्याला अशा प्रकारे मिठी मारायची असते. तर आमचं आता हे रोजचंच ठरलेलं लाड असतो. मम्माला शोधत यायचं आणि मिठी मारून घ्यायची. त्यानंतर भाजीपाला आहे तर तो सर्व तरी आईने निवडून दिलेला होता, कारण हे दोघं मला अजिबात निवडून हे देत नाहीत, त्यामुळे आईने मला सर्व गावावरून निवडूनच दिलेलं होतं. तर पाहू शकता त्यानंतर मी सर्व भाजीपाला भरतच होते, तर दादा लगेच आला व तोही मला मदत करू लागत होता. माझा दादा खूप काम करतो आहे ना. एक मिरची यामध्ये टाकून एकदा झाकण लावायचा, पुन्हा एक मिरची टाकायचा, पुन्हा एक झाकण लावायचं. तर दादाचं असं चालूच होतं. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला भांडी लावत मी ते रवा भाजण्यासाठी घेतलेला होता. अशी पूर्वतयारी केली म्हणजे आपलं काम पटकन उरकलं. आमचं पिलू कुणापासून नाश्ता जेवण करता या गुळ चिरत होती, तर त्याची तर मस्ती पहा कशा प्रकारे चालू होता. तर इथे मी थोडासा बारीक तुकडा काढला, तर तो अजिबात घेत नव्हता, त्याला मोठा तुकडा पाहिजे होता. तर हे त्यांना कसं करतं काय माहिती. त्यानंतर अशीच मजा मस्ती करत सर्व गुळ मला काही त्यांनी चिरून दिला नाही. अर्धा गुळ झाल्यानंतर काहीतरी तिकडे उद्योग केला म्हणून मी गेले, तर इकडे त्यांनी सर्व गुळ उधळून दिलेला होता. तर हे तर चालूच होतं. इव्हिनिंगला छान अशी पुन्हा कापूर व लवंग जाळलेला होता, कारण की आज शुक्रवार असल्यामुळे घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण होतं. तर धूप दिवा लावण्यासाठी अर्धा तास घालवून द्यायचा व त्यानंतर यांनी हे मागून सर्व उचलून घेऊन यायचं. तर हे रोजचं ठरलेलंच आहे. इव्हिनिंगला लसूण सोलत होते, तर दादा पाकिती अगदी मन लावून लसूण सोलत होता. तर मी जे काही काम करते यामध्ये याला लुडबुड करायचीच असते, तर सर्व सोलून दिला. त्यानंतर जेवणामध्ये छान असं वरण, कांदा पात व गरमागरम भाकरी असा आजचा बेत होता. तर भाजी व वरण झाल्यानंतर थोडासा टायमिंग होता म्हणून मी ते थोडीशी क्लिनिंग करण्यासाठी घेतलेली होती, कारण मला मोकळा वेळ भेटेल तेव्हा मी अशा प्रकारे थोडं क्लिनिंग करते, म्हणजे एकदम क्लिनिंग करायला आपल्या जीवावर येत नाही. तर हा स्प्रे खूप छान आहे, तुम्ही नक्की वापरून पहा. तर मी फर्निचर कशा प्रकारे ठेवते यावरती डिटेल व्हिडिओ आहे, तर तोही आपल्या चॅनेलवरती पहा. तर हे थोडं ताप देत होते म्हणून यांना पाटी व पेन्सिल आणलेली होती. त्यानंतर गावरान आणलेली बिळ आहे, तर ती खाली. त्यानंतर सर्वात जेवण करून किचन ओटा क्लीन करण्यासाठी घेतलेला होता. तर हे दोघे थोडेसं खाली गेले होते म्हणून मी पटपट असं आवरण्यासाठी घेतलेलं होतं. म्हणजे थोडं 5 मिनटं बसायला मिळेल, पण कशाचं काय सर्व काम आवरेपर्यंत तर लगेच हे माघारी तर आले. तर माझे असेच रुटीनचे ब्लॉग व आमच्या तिघांची मजा मस्ती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावं. चला तर मग भेटूया छान अशा आपल्या डेली रुटीनबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.